स्कॉलरशिप मॅथ स्टँडर्ड 4चा आज आपल्याला सिलेबस बघायचा आहे. कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे, म्हणजे किती मार्क्स आहेत आणि त्या टॉपिकवर किती क्वेश्चन येतील ते पण आज बघूया. तर फर्स्ट टॉपिक आहे तुमचा नॉलेज ऑफ नंबर्स. याच्यामध्ये 8 सब युनिट्स आहेत. तर फर्स्ट सब युनिट आहे रीडिंग अँड रायटिंग इंटरनॅशनल नंबर. इंटरनॅशनल नंबर्स म्हणजेच कोणते, तर आता 1 2 3 4 दीज आर द इंटरनॅशनल नंबर्स अँड 1 2 3 4 5 दीज आर द देवनागरी नंबर्स. आता या इंटरनॅशनल नंबर्स आपल्या रीडिंग अँड रायटिंग अप टू 5 डिजिट्सपर्यंत पाहायचं आहे स्कॉलरशिप 4साठी. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स. कोणत्या पण डिजिटची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजेच काय. आता फॉर एक्झाम्पल 816 हा नंबर आहे. तर आता या नंबरमध्ये 8ची फेस व्हॅल्यू 8च असणार आहे, पण 8ची प्लेस व्हॅल्यू किती असते, 800 असते. तर ते नंबर्स आपल्याला पाहायचं आहे. प्लस एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर. आता याच नंबरचा एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच काय, तर आता 816चा एक्सपांडेड फॉर्म 800 + 10 + 6 असा होतो. ठीक आहे. तर या टाईपचे नंबर्सचे एक्सपांडेड फॉर्म आपल्याला कसे करायचे ते पण आपण बघूया याच्यामध्ये. फोर्थ टॉपिक आहे तुमचा असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स अँड कंपॅरिझन. असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय, तर आता इथे बघा, आता काही नंबर्स असतील 16 24 8 5 ओके. तर यांची असेंडिंग सिरीज लागेल. असेंडिंग म्हणजेच काय, तर स्मॉल नंबर आधी फर्स्टला लिहायचा. स्मॉल नंबर फर्स्टला लिहा, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आणि एकदम मोठा. दिस इज असेंडिंग ऑर्डर. आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय, तर सगळ्यात मोठा नंबर आधी लिहायचा. ओके. 25 16 8 5 दिस इज द डिसेंडिंग ऑर्डर. हे पण बघायचं आहे. प्लस आपल्याला कंपॅरिझन ऑफ नंबर बघायचं आहे. तर कंपॅरिझन म्हणजेच काय, तर आता 25 आणि 16मध्ये कोणता नंबर मोठा आहे, तर 25 हा नंबर मोठा आहे. ठीक आहे. दीज आर द कंपॅरिझन ऑफ नंबर्स. तर अशा मोठमोठ्या नंबर्स आपल्याला कंपॅरिझन पाहायचं आहे. मी स्मॉल नंबर्स घेतलेले आहेत एक्झाम्पल देण्यासाठी, तुम्हाला लवकर समजावं म्हणून. तर मोठ्या नंबर्स, मोठा म्हणजे 3 डिजिट्स 4 डिजिट्स 5 डिजिट्स नंबरचं तुम्हाला कंपॅरिझन आणि असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर्स पाहायची आहे. ठीक आहे. आता फिफ्थ चॅप्टर आहे तुमचा स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट फॉर्म ऑफ गिव्हन डिजिट्स. आता काही डिजिट्स तुम्हाला दिल्या जातील. आता त्या डिजिट्सपासून तुम्हाला स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट नंबर्स बनवायचे आहेत. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया 0 4 आणि 5 हे नंबर्स आहेत. त्याच्यामधून तुम्हाला स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर बनवायचा. तर स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कसा बनेल याच्यापासून, तर 405 हा झाला स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. आणि ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर कोणता, तर 540 हा झाला ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर. तर आता हे नंबर्स कसे तयार करायचे ते पण आपल्याला पाहायचं आहे. प्लस आता क्वेश्चन 6 चॅप्टरमध्ये क्वेश्चन बेस्ड ऑन 1 to 100 1 to 100 या नंबर्सवरचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाते. 1 to 100 नंबर्सवरचे क्वेश्चन म्हणजेच काय, तर आता 1 to 100मध्ये 1 डिजिट असणारे किती नंबर्स आहेत, 1 डिजिट असणारे, किंवा 1 to 100 या नंबर्समध्ये 2 डिजिट असणारे नंबर्स किती आहेत ते आपल्याला विचारलं जाणार आहे. मी फॉर एक्झाम्पल घेतले यासारखे बरेच क्वेश्चन्स. आता 7मध्ये इव्हन आणि ऑड नंबर्स. तर इव्हन नंबर्स म्हणजेच काय, तर ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला, युनिट म्हणजेच लास्ट हे झाली युनिट प्लेस, युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर्स तर इव्हन नंबर्स. आणि ऑड नंबर्स ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 1 5 3 7 9 हे नंबर्स असेल ते झाले ऑड नंबर्स. ठीक आहे. तर हे म्हणजे काय ते पाहायचं आहे. प्लस आता 8 चॅप्टर आहे 1 to 100 प्राईम अँड कॉम्पोजिट नंबर्स, ट्रायंग्युलर अँड स्क्वेअर नंबर्स. तर 1 to 100 मधले प्राईम नंबर्स तुम्हाला कॉम्पोजिट. प्राईम नंबर्स म्हणजेच काय, तर ज्या नंबर्सला 1 आणि त्या नंबरशिवाय आपण दुसऱ्या कोणत्याच नंबरने डिवाईड करू शकत नाही त्याला आपण प्राईम नंबर्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल 2 हा इव्हन नंबर आहे पण प्राईम नंबर आहे बरं का, कारण 2ला 1 आणि 2 अशा 2 नंबर्सनेच आपण डिवाईड करू शकतो. डिवाईड केल्यानंतर रिमाइंडर 0 येतो, त्याला आपण प्राईम नंबर असं म्हणतो. 13 7 5 दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ प्राईम नंबर्स. आणि आपल्याला ट्रायंग्युलर नंबर्स आणि स्क्वेअर ऑफ द नंबर. स्क्वेअर ऑफ द नंबर म्हणजेच काय,
आता त्याच नंबरने मल्टिप्लाय केले की स्क्वेअर ऑफ द नंबर निघते. तर आता एवढं सगळं आपल्याला नॉलेज ऑफ नंबर्स याच्यामध्ये पाहायचं आहे. तो फर्स्ट चॅप्टर असणार आहे तुमचा. मग या चॅप्टरवर तुम्हाला 8 क्वेश्चन्स येतील आणि हा चॅप्टर येईल अंदाजे 16 मार्क्ससाठी. 8 किंवा 7 थोडंसं कमी जास्त होतं, पण अप्रॉक्सिमेटली 8 क्वेश्चन्स येतील ह्या चॅप्टरवर आणि 16 मार्क्ससाठी येतील. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे ऑपरेशन ऑफ नंबर्स. तर याच्यामध्ये 4 सब युनिट्स आहेत. तर फर्स्ट सब युनिट आहे ॲडिशन अप टू 5 डिजिट नंबर्स. कॅरिंग ओव्हरचे ॲडिशन बघायचे आहेत अप टू 5 डिजिट्स. ओके. कॅरिंग ओव्हर म्हणजेच कशा, तर आता 39 प्लस 12 असेल. हे ॲडिशन आपण कसं करतो, 9 + 2 12. हा 1 कॅरी केला. 3 + 1 4 5 51. तर याला आपण ॲडिशन ऑफ कॅरिंग ओव्हर म्हणतो. मी फक्त 2 डिजिट्स दाखवले आहे. तुम्हाला ॲडिशन अप टू 5 डिजिट्स याच्यामध्ये बघायचं आहे. प्लस याचे वर्ड प्रॉब्लेम पण बघायचे आहेत. ठीक आहे. सेकंड चॅप्टर आहे सबट्रॅक्शन. तर ते सबट्रॅक्शन तुम्हाला अप टू 5 डिजिट्सच करायची आहे, पण ती सबट्रॅक्शन घ्यायची आहे बारोइंगची. बारोइंगची सबट्रॅक्शन म्हणजेच काय, आता 40 - 12 करायचं असेल. तर आपण कसं करतो, आता 0मधून 2 जात नाही म्हणून आपण काय करतो, इथून 10 बारो केलं. 3 इथे केलं 10. आता 10मधून 2 गेलं 8 आणि इथं 2 येईल 28. तर ही झाली सबट्रॅक्शन बारोइंगची. तर अशी तुम्हाला अप टू 5 डिजिट्सपर्यंतची सबट्रॅक्शन पाहायची आहे आणि त्याच्यावरचे पण वर्ड प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. आता थर्ड आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनमध्ये अप टू 3 डिजिट नंबर्स बाय 2 डिजिट्स नंबर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 डिजिट नंबर फॉर एक्झाम्पल 121 मल्टिप्लाय बाय 2 डिजिट नंबर कोणता पण आपण घेऊया 12. तर या टाईपचं मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यावरचे वर्ड प्रॉब्लेम. तर हे कसं करायचं, आता इथे 12चा टेबल येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण आता ज्या नंबर्स आपल्याला टेबल येत नाही, आता 45, तर ते मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते पण आपल्याला पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता एक करून दाखवते मी. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 1 = 5 6. आता ह्या 5च्या खाली बरोबर आपण 0 ठेवतो. 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 1 = 4. आता ह्या दोघांची ॲडिशन करायची. 5 4 14 5. तर या टाईपमध्ये आपण मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि त्याच्यावरचे वर्ड प्रॉब्लेम्स. आता फोर्थ आहे डिव्हिजन अप टू 3 डिजिट्स बाय 2 डिजिट्स नंबर आणि त्याच्यावरचे वर्ड प्रॉब्लेम. डिव्हिजन म्हणजेच आता डिव्हिजन म्हणजे काय, तर आता फॉर एक्झाम्पल 120. 120ला आपल्याला कितीने डिवाईड करायचं आहे, 6नी. आता हे 1 डिजिट नंबर घेतला मी. असेच तुम्ही 2 डिजिट नंबरला 3 डिजिट नंबरला 2 डिजिट नंबरनी डिवाईड करायचं आहे. आपण 2 डिजिट पण घेऊ शकतो. मी फॉर एक्झाम्पल मी 12 घेतलं तर 12 × 1 = 12 आलं. 0 0 हा 0 खाली घेतला, ह्या 0च्या बद्दल 10. तर आपला 10 क्वोशंट आला आणि 0 रिमाइंडर. तर या टाईपचं तुम्हाला डिव्हिजन्स पण पाहायचे आहेत. तर हा टॉपिक पूर्ण ऑपरेशन ऑन नंबर्स तुम्हाला येणार आहे 20 मार्क्ससाठी आणि त्याच्यावर 10 क्वेश्चन्स येणार आहेत. म्हणजे मी अंदाजे सांगते, एखादा दुसरा क्वेश्चन कमी जास्त येऊ शकतो, कारण 1 क्वेश्चन तुम्हाला असणार आहे कधी पण 2 मार्क्ससाठी. त्याच्यामुळं 10 क्वेश्चन येतील, ते येतील 20 मार्क्ससाठी. थर्ड टॉपिक आहे तुमचा फ्रॅक्शन. तर फ्रॅक्शन्समध्ये 3 सब युनिट आहेत. तर आता फर्स्ट आहे रीडिंग अँड रायटिंग ऑफ फ्रॅक्शन. तर ॲट फर्स्ट फ्रॅक्शन म्हणजे काय, तर फ्रॅक्शन कधी पण पूर्ण नसतो. ठीक आहे. आता हा 1 पार्ट आहे पूर्ण, तर त्याच्यातला हा हाफ, त्याला 1/2. ओके. हा झाला अर्धा, त्यालाच आपण 1/2 असं येतो. आता इथं मी 1/2 लिहिलं आहे, तर त्याच्यामध्ये हा वरचा जो असतो तो न्यूमरेटर असतो, खालचा जो असतो तो डिनॉमिनेटर असतो. ठीक आहे. 3/4. आता 3/4 या फ्रॅक्शनमध्ये फॉर एक्झाम्पल आता हे मी 3 पार्ट्स घेते आहे. ओके. तर 3/4 हा फ्रॅक्शन झाला. तर हे फ्रॅक्शन म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यांना लिहायचं कसं ते पण समजून घ्यायचं आहे. आता फ्रॅक्शनमध्ये ज्यावेळेस फ्रॅक्शनचा न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम असतो आणि डिनॉमिनेटर डिफरंट असतो. डिनॉमिनेटर सेम असेल त्यावेळेस 5/9, 2/9, 1/9 अशा वेळेस त्यांना लाईक फ्रॅक्शन असं म्हणतो. आणि 5/8, 7/9 दीज आर द अनलाईक फ्रॅक्शन्स. ओके. तर 5/8 आणि 7/9 अनलाईक फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर डिफरंट असल्यामुळं दोघांचा पण. आणि हे वरचे सगळे लाईक फ्रॅक्शन्स, यांच्या सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे. तर 7/9चे हे पण लाईक फ्रॅक्शन आहे, कारण यांचा पण सगळ्यांचा
डिनॉमिनेटर 9च आहे त्यामुळं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढे आहे कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन. तर कोणता फ्रॅक्शन ग्रेटर आहे, कोणता फ्रॅक्शन स्मॉलेस्ट आहे. ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळेस त्यांचं कंपॅरिझन करणं खूप सोपं असतं. फॉर एक्झाम्पल आता 5/9 आणि 2/9मध्ये ज्याचा न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा, पण ज्यावेळेस डिनॉमिनेटर डिफरंट असतो त्यावेळेस त्यांचं कंपॅरिझन कसं करायचं ते पण पाहायचं आहे. असेंडिंग आणि डिसेंडिंगमध्ये फ्रॅक्शनची लावायची आहे. मग अशी सारखंच असेंडिंगमध्ये छोटा आधी मोठा फ्रॅक्शन लिहायचा आणि डिसेंडिंगमध्ये मोठा आधी लिहायचा. आता थर्ड आहे प्रॉपर आणि इनप्रॉपर फ्रॅक्शन. ओके. तर प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच काय, तर ज्यावेळेस न्यूमरेटर स्मॉल असतो डिनॉमिनेटरपेक्षा त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो. 5/9, 3/4, 1/2 प्रॉपर फ्रॅक्शन. आणि इम्प्रॉपर म्हणजे 16/3 ज्यावेळेस न्यूमरेटर मोठा असतो डिनॉमिनेटरपेक्षा त्याला आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन. तर इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन कसं करायचं, तर न्यूमरेटर डिवाइड करायचं डिनॉमिनेटरनी. 3×5 = 15, 1 रिमाइंडर आला. तर आता हे 16/3 या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं आपण मिक्सर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन करूया. 5 पूर्ण आलं म्हणजे आणि 1 हा फ्रॅक्शन 1/3. तर 16/3 या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं आपण कन्वर्शन केलं या मिक्सर फ्रॅक्शनमध्ये. 5 1/3. आता असंच मिक्सर फ्रॅक्शन असेल आपला 2 3/7 असेल. तर आता याचं आपल्याला कन्वर्शन करायचं आहे इम्प्रॉपरमध्ये. तर ते कसं करायचं, तर 2 × 7 + 3 करायचं डिनॉमिनेटर ॲज इट इज. तर 14 + 3 14 + 3 किती येईल, तर 17/7 हा झाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मिक्सर फ्रॅक्शन. तर हे कन्वर्शन पण बघायचं आहे. तर टोटल फ्रॅक्शन तुम्हाला येणार आहे 12 मार्क्ससाठी, म्हणजे त्याच्यावरचे 6 क्वेश्चन्स येतील. ठीक आहे. 4th सब युनिट आहे मेजरमेंट ऑर मेंच्युरेशन. आता याच्यामध्ये आपल्याला अगेन 5 सब युनिट्स आहेत. तर मेजरमेंट म्हणजेच काय, तर आपण एखादी स्केल आहे किंवा आता हा बोर्ड आहे, तर हा बोर्ड किती सेंटीमीटरचा आहे किंवा किती मीटरचा आहे त्याला आपण मेजरमेंट असं म्हणतो. म्हणजेच लेंथ मोजतो. किंवा आपल्याकडे घरी डेली दूध येतं तर आमच्याकडे 1 लिटर दूध येतं, अर्धा लिटर दूध येतो. दीज आर द मेजरमेंट्स. काही एक्झाम्पल्स आहेत हे मेजरमेंटचे. तसंच लेंथ, मास, कॅपॅसिटी दीज आर द लेंथचे मेजरमेंटचे युनिट कोणते, तर मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर. आता लिक्विडचे कोणते, तर लिटरमध्ये मोजतो आपण किंवा मिलीलिटरमध्ये. ओके. तर आता असंच तर त्यांचं कन्वर्शन कसं करायचं एकमेकांमध्ये. ओके. फॉर एक्झाम्पल आता 1 मीटर = 100 सेंटीमीटर ते पण पाहायचं आहे. एक एक्झाम्पल आहे. असंच आपल्याला लिटरचं कन्वर्शन पाहायचं आहे. तर दीज आर मेट्रिक मेजर्स आपण त्याला म्हणतो. तर ते कन्वर्शन त्यांचं पाहायचं आहे. प्लस त्यांचं ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि वर्ड प्रॉब्लेम ते पण आपल्याला बघायचं आहे. आता सेकंड बीट आहे मेजरिंग टाईम मेजर करण्यासाठी आपण आवर्स, सेकंड आणि मिनिट्स वापरतो. तर आपल्याला माहिती 1 hour = 60 minutes. तसंच 1 minute = 60 सेकंड आहे किंवा 1 hour = हाऊ मेनी सेकंड. तर हे कसं काढायचं ते बघायचं आहे. तर ते एकमेकांचं कन्वर्शन आवर्सचं मिनिटमध्ये, मिनिटचं सेकंडमध्ये किंवा सेकंडचं आवरमध्ये किंवा सेकंडचं मिनिट्समध्ये ते पण बघायचं आहे. ठीक आहे. आणि त्यावरचे आपल्याला प्रॉब्लेम्स पाहायचे आहेत. थर्ड आहे कॅलेंडर. तर कॅलेंडरमध्ये काय येईल, आता आपल्या घरी आहे कॅलेंडर. कॅलेंडरमध्ये कसं असतं, डेज असतात आणि मंथ्स असतात. व्यवस्थित जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर कॅलेंडरमध्ये किती इयर्स झाले. आता आज माझं वय 40 years आहे. तर आता माझ्या 20 वर्षांनी माझं एज किती होईल, तर आता तुम्ही करणार लगेच 40 + 20 60 years. तर किंवा 2 months पूर्वी मी हे केलं. असे मंथ्स, एजचे प्रॉब्लेम्स ह्या कॅलेंडरवर आपल्याला येतात. किंवा या दिवशी आता 15 ऑगस्ट वेनसडेला आला यावर्षी, तर नेक्स्ट इयरला 15 ऑगस्ट कोणत्या डेला येईल. ठीक आहे. आता असे काही प्रॉब्लेम्स असतात ते कॅलेंडरमध्ये असतात. आता रिम ग्रॉस, रिम हे युनिट आहे पेपर मेजरमेंटचं. आपल्याला माहिती आहे एका डझनमध्ये 12 पेपर्स असतात. तसंच एका रिममध्ये किती पेपर्स असतात ते सगळं बघायचं आहे. नेक्स्ट आहे कॉईन्स अँड करन्सी. तर आता आपण रोजच्या डेली लाईफमध्ये आता मला हा पेन आणायचा असेल तर मला 20 रुपीज द्यावे लागले. ठीक आहे. आता आपण हे सोडा घेता ऑनलाईन आलेला आहे. आपण फोनपे करतो आहे. आता फोनपेमुळं काही दिवसांनी मुलं हे कॉईन्स, नोट्स म्हणजे काय ते पण विसरून जातील. पण आता आहेत तुमच्या काळात. तर तुम्ही 10 रुपीजची नोट बघितली आहे, 100ची बघितली आहे, 500ची बघितली आहे.
ठीक आहे. तर ह्या कॉईन्सचं कन्व्हर्शन रुपीज पैसेमध्ये आणि त्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायचे आहेत. तर हे टोटल मेजरमेंट किंवा मेन्च्युरेशन हे युनिट्स येणार आहे 20 मार्क्ससाठी अप्रॉक्सिमेटली म्हणजे मी काय म्हणते, एखादा दुसरा क्वेश्चन कमी जास्त येऊ शकतो आणि 10 क्वेश्चन येणार आहेत या बीटवरचे. फिफ्थ जो सब युनिट आहे तो आहे पॅटर्न्समध्ये 3 सब युनिट्स आहेत. तर फर्स्ट सब युनिट आहे त्याचं जॉमेट्रिकल शेप्स. पॅटर्न्स म्हणजे काय, ते आता काही असे तुम्हाला पिक्टोरियल डायग्राम, ट्रायंगल नंतर स्क्वेअर नंतर ट्रायंगल नंतर स्क्वेअर. ओके, आता त्याच्यानंतरची डायग्राम काय असेल मग, तर ती असेल ट्रायंगल. तर या टाईपमध्ये काही जॉमेट्रिकल शेपचे पॅटर्न्स दिलेले असतात. मग त्यानंतरची पुढची डायग्राम किंवा शेप्स काय येतील आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेले असतात, ते ओळखायचे असतात. नंबर्स, आता नंबर्सचे पण काही पॅटर्न्स दिलेले असतात. तर ते आता फॉर एक्झाम्पल 2, 4, 6, 2 असे या टाईपमध्ये. मग आता तेच नंबर रिपीट होत जातात. 2, 4, 6 त्याच्यानंतर परत 4 येणार, परत 6 येणार. या टाईपचे नंबर्सचे पॅटर्न्स काय असतात हे एक्झाम्पल आहे. अशामध्ये डिफरंट एक्झाम्पल येतात. आणि 3 हँड शेप्स, काही शेप्स डिफरंट असतात की आता ज्याच्यामध्ये काही पॅटर्न पण नसेल तर त्या टाईपमध्ये 3 हँड शेप्स असतात. तर ते एकदम हे इझी बीट आहे. तर आता याच्यावर तुम्हाला 4 क्वेश्चन येतील, ते येतील 8 मार्क्ससाठी. नेक्स्ट जे बीट आहे ते आहे पिक्टोग्राफ्स. आता याच्यामध्ये आपल्याला एकच बीट आहे, हे येणार आहे 6 मार्क्ससाठी. याच्यावर 3 क्वेश्चन येणार आहेत. तर आता पिक्टोग्राफ म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एक डायग्राम काढलेली आहे, एखादं पिक्चर दिलेलं असतं, त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्या गिव्हन इन्फॉर्मेशनवर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. तर तिथं एक मी पूर्ण सर्कल ड्रॉ केलं. तर पूर्ण सर्कल म्हणजेच काय, पॉप्युलेशन ऑफ विलेज आहे. ठीक आहे. आता इथे बघा, इथे आता त्याच्यामध्ये 50% चिल्ड्रन आहेत, 50% आणि 25% वुमन्स आहेत. ठीक आहे. आणि उरलेले सगळे मेन्स दिलेले आहेत त्यांनी. तर मग त्याच्यामध्ये त्यांनी विचारणार की आता पूर्ण पॉप्युलेशनमध्ये वुमन्सची किती संख्या आहे, चिल्ड्रन्सची किती संख्या आहे, मग मेन्सची उरलेली किती संख्या आहे. असे काही सिम्पल क्वेश्चन्स असतात, एकदम हातातले मार्क्स आहेत हे. ठीक आहे. आता आपण 5 चॅप्टरनंतर डायरेक्ट 7 चॅप्टर घेतलेला आहे. तर 6 चॅप्टर आपला राहिलेला आहे, तर तो आपण बघूया. आता युनिट 6 चॅप्टर आहे तुमचा जॉमेट्री. आता जॉमेट्रीमध्ये 9 सब युनिट्स आहेत. तर या जॉमेट्री हा बीट आहे तुम्हाला 18 मार्क्ससाठी आणि त्याच्यावर 9 क्वेश्चन येतील. एकदम इझीस्ट युनिट आहे. तर फर्स्ट सब युनिट आहे अँगल्स अँड टाईप्स ऑफ अँगल्स. अँगल्समध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत. हा आहे राईट अँगल म्हणजे ज्याचं मेजरमेंट 90 डिग्री असतं त्याला राईट अँगल म्हणतो. हा आहे ॲक्यूट अँगल, ज्याचं मेजरमेंट लेस दॅन 90 असतं त्याला ॲक्यूट अँगल. आणि हा ऑब्ट्यूस अँगल, ज्याचं मेजरमेंट मोर दॅन 90 असतं त्याला ऑब्ट्यूस अँगल असं म्हणतो आपण. नेक्स्ट बीट आहे सेकंड सिमेट्री. सिमेट्रीमध्ये सारखेपणा दर्शवतो. सिमेट्री म्हणजे 2 डायग्राम किंवा 2 काही असतील म्हणजे सर्कल्स किंवा काही पण असू द्या, क्वाड्रिलॅटरल, तर सारखे कसे असतात कोणत्या पण डायग्राम, ते सिमेट्री दर्शवते. नंबर 3 आहे सर्कल. तर सर्कल म्हणजेच काय, तर ह्या आता माझ्या हातातली जी बांगडी आहे ती सर्कल आहे, म्हणजेच फक्त बाहेरची कडा आपण सर्कलमध्ये गृहीत धरतो. तर सर्कलची कॉर्ड म्हणजे काय, डायमीटर म्हणजे काय, सर्कलची ही रेडियस झाली, हा झाला सर्कलचा डायमीटर. तर ही झाली कॉर्ड. तर डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2πr. ओके, आर म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल. इंटिरियर आणि एक्झिरियर पॉईंट्स सर्कलमध्ये म्हणजे सर्कलच्या मधले आणि बाहेरचे पॉईंट्स पाहायचे आहेत. नेक्स्ट आहे ट्रायंगल. तर ट्रायंगलमध्ये स्क्वेअर, रेक्टँगल आणि साईड्स ऑफ व्हर्टायसेस. ट्रायंगल म्हणजे माहितीच आहे आपल्याला, ह्या टाईपच्या डायग्रामला आपण ट्रायंगल म्हणतो. 3 व्हर्टायसेस असतात. स्क्वेअरमध्ये ऑल साईड्स आर इक्वल असतात आणि रेक्टँगलमध्ये फक्त समोरच्या जे साईड्स असतात ना त्या इक्वल असतात. तर ते पाहायचं आहे. नेक्स्ट आहे पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजेच काय, तर जे साईड्स असतात त्या ह्या ट्रायंगलची ही साईड्स आहेत 3. तर आता 3, याची लेंथ 3 आहे, याची 4 आहे, याची 5 आहे. तर पेरिमीटर म्हणजे सगळ्या कडाच्या साईड्सची लेंथची ॲडिशन, त्याला आपण पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल असं म्हणतो. तर ह्या ट्रायंगलची पेरिमीटर किती, मग 3 + 4 + 5 = 9. 9 + 3 किती येईल, 12 येईल. ठीक आहे. असं आता पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल आणि स्क्वेअर. तर पेरिमीटर ऑफ द रेक्टँगलसाठी
फॉर्म्युला आहे, ही लेंथ असेल रेक्टँगलची आणि ही जर बेल्ट असेल तर 2L + 2B ही पेरिमीटर ऑफ द रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे. आणि ही जर साईड असेल किंवा L ही जर साईड असेल स्क्वेअरची तर 4L ही याचा फॉर्म्युला आहे पेरिमीटरचा. नेक्स्ट याच्यामध्ये एरिया बघायचा आहे रेक्टँगल आणि स्क्वेअरचा. तर एरिया ऑफ द रेक्टँगल L × B. L मीन्स लेंथ, B मीन्स ब्रेथ. आणि एरिया ऑफ द स्क्वेअर, स्क्वेअरचा एरिया किती येतो तर साईड स्क्वेअर इज इक्वल टू एरिया ऑफ द स्क्वेअर. आता 7 बिटमध्ये 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स आपल्याला पाहायचे आहेत. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स म्हणजेच काय तर जे की आता या बोर्डवरचे जे सगळे जे डायग्राम काढले असतात ते 2 डायमेन्शनल आहे. 3 डायमेन्शन म्हणजेच काय, जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्याला आपण 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स असं म्हणतो. आता 8 बिटमध्ये कोन, सिलेंडर, स्पेअर. कोन म्हणजे काय तर आता या टाईपच्या डायग्रामला आपण कोन असं म्हणतो. स्पेअर म्हणजे काय तर आता सर्कल आणि स्पेअरमधला डिफरन्स. तर सर्कल म्हणजे ही फक्त बाहेरची कडा म्हणजे सर्कल असते. स्पेअर म्हणजे ही पूर्ण सगळं भरलेलं असतं, त्याला आपण स्पेअर असं म्हणतो. तर ते पाहायचं आहे त्यांचे एजेस आणि कॉर्नर. 9 चॅप्टरमध्ये आपल्याला क्यूब आणि क्यूबॉइड. तर क्यूब म्हणजे काय तर क्यूब म्हणजे या टाईपची डायग्राम आहे. क्यूबमध्ये ऑल साईड्स इक्वल असतात आणि क्यूबॉइडमध्ये फक्त जे समोरचे साईड्स इक्वल असतात. क्यूब म्हणजे एनी बॉक्स घ्या तुम्ही, त्याला आपण क्यूब असं म्हणतो. आणि क्यूबॉइडमध्ये सगळे समोरचे साईड्स इक्वल असतात. ठीक आहे. तर हे होते जॉमेट्री. तर जॉमेट्रीवर तुम्हाला 9 क्वेश्चन येतील, ते येतील 18 मार्क्ससाठी. तर हा होता तुमचा 4थचा सिलेबस मॅथ्सचा स्कॉलरशिपचा.